Mumbai Tug brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधक तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी, कॉरिडॉरसाठी हजारो कोटींचा खर्च, पण राज्यातील मराठी शाळा बंद पडत असताना शिक्षणासाठी पुरेसा निधी का नाही, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी उपस्थित केलाय. धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की या 1000 कोटींच्या निधीतील केवळ 0.1% रक्कम जरी मराठी शाळांवर खर्च झाली असती तर राज्यातील 100 ते 150 मराठी शाळा बंद पडल्या नसत्या. काही गोष्टींचा उल्लेख केला मी काही ठिकाणी. थोडक्यात मला जाणवणारा जो एक भाग होता की एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणते की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू. एवढे 1000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते त्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधक तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक, माध्यमिक इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतल्या आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही. आणि हा मुद्दा अशा वेळी समोर आलाय जेव्हा राज्यभर कॉक्रोच जनता पार्टी विद्यार्थी शाळांच्या दुरुस्ती, मूलभूत सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांवरून आंदोलनाचा सूर आक्रमक करते. एकीकडे डिजिटल क्लासरूमच्या घोषणा तर दुसरीकडे अनेक शाळांना अजूनही दुरुस्ती, चांगले वर्ग, स्वच्छ पाणी आणि आवश्यक सुविधा मिळण्याची प्रतीक्षा. इतकंच नाही तर पैठणमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उभारल्या जात असल्याच्या बातमीवरही न्यायमूर्ती वराळे यांनी मिश्किल सवाल केलाय. पैठणच्या रुग्णालयासाठी 100 खाटांचं सुसज्ज असं इस्पितळ उभारलं जाणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतील आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की कदाचित नाशिकला आता कुंभमेळा आहे तेव्हा कुंभमेळ्यासाठी जे भाविक येतील ते पैठणला देखील येतील म्हणून त्यांची सोय व्हावी, त्यांना आरोग्याच्या तक्रारी राहू नये. आनंद आहे की आपल्याला जर आपल्या भाविकांचा आपण हा विचार करतो आहोत तर निश्चित चांगली गोष्ट आहे. मुद्दा हा आहे की नागरिकांना, आणि ही बातमी अशी होती की याच्यात यासाठी नागरिकांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी. माझा मुद्दा हा आहे की कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी आपण निश्चित सोय करावी, पण आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळ्याच्या निमित्ताची आपल्याला गरज पडते. तसं असेल तर देवाकडे विनंती करेन किंवा कुंभमेळा दर 3 वर्षाला यावा. शक्य झालं
आपल्यासाठी नागरिकांसाठी असणाऱ्या मूलभूत अपेक्षा आहेत की जर मला आरोग्याची काही तक्रार असेल तर मला जवळच्या जवळ आरोग्याची सेवा उपलब्ध असली पाहिजे. मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो कोटींची तरतूद होतीये, पण मुलांच्या शिक्षणासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी अजूनही संघर्ष का करावा लागतोय? हाच सवाल आता न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या वक्तव्यामुळे आणि CJPच्या आंदोलनामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.